नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कला आणि अद्वैत सरोजला एक सरप्राईज देणार आहेत. ते सरप्राईज इतकं भारी असणार आहे की सरोज खूपच खुश होणार आहे. तर ते नक्की काय आहे, तर कला आणि अद्वैत दोघंही मिळून बाबांना म्हणजेच प्रदीपला घरी आणणार आहेत आणि पाडव्याच्या मुहूर्तावर सरोजला खुश करणार आहेत. सरोजसुद्धा आनंदाने प्रदीपचं औक्षण करणार आहे आणि सगळ्यांसाठी हा सुखद धक्का असणार आहे, कारण चांदेकरांना लागलेला जो शाप आहे तो नाहीसा होत आहे हे लक्षात येत आहे. कारण कला आणि अद्वैतने त्यासाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम केलेला होता. तर इकडे काजलवरती खूप मोठं संकट आलेलं आहे. काजल खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. काजलला कळत नाही आहे की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी करू. आणि काजल मात्र तिथे विचार करत असते आणि नेमकं त्याच वेळेस तिने सगळ्यांना फोन करत आहे, कारण एक व्यक्ती तिथं आलेली आहे. ती म्हणजेच काजलचं ज्या व्यक्तीबरोबर लग्न ठरलेलं आहे ती. आणि ती व्यक्ती काजलला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा काजलने नाईलाजाने फोन केलेला आहे, तो म्हणजेच इकडे सोहमला. कारण तिने कलाला फोन केलेला असतो, आईला फोन केलेला असतो, बाबांना केलेला असतो, पण कोणीच तिचा फोन उचललेला नसतो. मग तिच्याकडे ऑप्शन राहत नाही, तेव्हा ती सोहमला फोन करते. कारण आता या सगळ्यातून मार्ग काढणं खूप गरजेचं आहे, म्हणून काजलने हे सगळं केलेलं असतं. खरं तर या सगळ्याचा फायदा काजलला झालेला आहे. काजल आणि सोहम या दोघांनी मिळून त्या माणसाची जी धुलाई केलेली आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे, कारण काजलने त्याला जन्माची अद्दल घडवलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे आता रोहिणी आणि त्याचबरोबर नैनाच्या अंगात एवढी मस्ती आहे की तिला असं वाटत असतं की चला या काजलचं वाटोळं होतं आहे ना, बास. म्हणजे स्वतःच्याच बहिणीच्या वाईटाबद्दल विचार करणारी ही जी नैना आहे तिला जराही वाटत नसतं की आपण जे करत आहोत ते पूर्णपणे चुकीचं करत आहोत. तिला जराही लाज वाटत नसते. ती मात्र आनंदाने इथे रोहिणीला येऊन हे सगळं सांगत असते की मम्माने काजलचं लग्न जमवलेलं आहे आणि तिला ते लग्न घाईत उरकून टाकायचं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणीलाही आनंद झालेला असतो. त्याचबरोबर या गोष्टीचा आनंद होत असतो की सोहम आणि काजल या दोघांनाही तिने एकत्र बघितलेलं आहे आणि घरी जाऊन तमाशा केलेला आहे. इकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे आणि कला मात्र विचार करत असते की नक्की गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत. कार्यक्रम तर सुरू झालेला आहे, पण मला असं का वाटतंय माझ्या काजलच्या बाबतीत चुकीचं घडतंय का, असे अनेक विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तिला मात्र कळतच नसतं की काय करू, नक्की गोष्टी कशा पद्धतीने सोडू, हा विचार ती करत असते. कलाच्या डोक्यातले विचार काही केला थांबत नसतात, कारण तिला ते आठवत असतं की काजलचं लग्न जबरदस्तीने होतं आहे. तर मी माझा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण काजलचं काय, काजलच्या बाबतीत हे सगळं काय होतंय, असे प्रश्न कलाच्या समोर उभे राहिलेले असतात. परंतु आता अद्वैत तिला समजावतो आणि तिला सांगतो की पूजेमध्ये लक्ष दे. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण बसलेले आहेत. इकडे बिचारी काजल मात्र फोनवर फोन करत आहे, पण कोणाच्याच लक्षात येत नाही. कला ही तिथे जागरण गोंधळाच्या पूजेसाठी बसलेली असते. त्याचबरोबर कलाचे बाबाही तिथं असतात, त्यांच्याही फोनला वाजलेलं लक्षात येत नाही. अद्वैत हा कलासोबत आहे आणि काजल मात्र तिथे टेन्शनमध्ये आहे. तो माणूस मात्र काहीही करू शकतो या गोष्टीची जाणीव काजलला आहे. त्याचबरोबर इकडे रोहिणी आणि नैना दोघेही खूप खुश झालेले आहेत. त्यांना खूप आनंद झालेला आहे की आता काहीही करून आपण हे सगळं जे काय आहे ते खूप छान पद्धतीने करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये वाट लावायची आहे असं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे काजल मात्र खूप कासावीस झालेली आहे, कारण ती व्यक्ती प्रत्येक खिडकीतून आत येण्याचा प्रयत्न करत आहे. काय झालंय, नक्की काय होतंय हे सगळं तिला जाणून त्याला करायचं आहे, त्याला आत यायचं आहे. काजल मात्र घाबरलेली असते. प्रत्येक वेळेस घाबरून त्या दरवाजातून स्वतःला वाचवत असते, परंतु तिला कळत नाही आहे की करू काय, कसा मार्ग काढू या सगळ्यातून, हा विचार तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्याचवेळी तिला आता एकच पर्याय सुचतो आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही
एकच पर्याय आहे आणि तो म्हणजेच की आता सोहमला फोन करायचा. आता सोहमला फोन करायचा आणि बोलवून घ्यायचं. जे काय होईल ते सगळं सहन करायची तयारी आहे, पण सोहमला फोन करून मी बोलवून घेणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता काजल घाबरलेली आहे आणि त्या क्षणी तिने सोहमला फोन करायचा निर्णय घेते. ती सोहमला फोन लावते. इकडे मात्र हा माणूस प्रत्येक वेळेस त्रास देण्याचाच प्रयत्न करत आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी आता विचार सुरू झालेला असतो की नक्की काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सोहमला फोन लावते. सोहमला फोन लावल्यानंतर आता इकडे काजल म्हणत असते की सोहम लवकरात लवकर घरी ये. मी खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे. मला कळत नाही आहे की काय होतंय. प्लीज तू लवकर घरी ये, असं ती सांगत आहे. आणि त्याच वेळी इकडे आता सोहमला घरी बोलवलेलं असतं, परंतु सोहम येईपर्यंत जो वेळ असतो तेवढ्या वेळात काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तेव्हा मात्र काजल विचार करत आहे. काजल म्हणते की नाही, मला हे सगळं निस्तरावं लागणार आहे. कशाही पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला हँडल कराव्या लागणार आहेत. हा विचार काजलच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि काजल मात्र सोहमला फोनवर फोन लावत असते, पण सोहम गाडीवरती असल्यामुळं सोहम काही फोन उचलत नाही. काजल म्हणते की नाही, काही झालं तरीही मला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. मला या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. आणि काजलला सोहमने सांगितलेलं असतं की हे बघ, मी येईपर्यंत तुला स्वतःचं रक्षण स्वतःला करायचं आहे. तुला माहिती आहे ना तू कोण आहेस. इकडे कला आणि अद्वैत दोघंही पूजा करत आहेत. कला म्हणते की माझ्या काजूच्या बाबतीत काहीही चुकीचं घडायला नको आहे. हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. कला म्हणत असते की नाही, मला आता सगळ्या गोष्टी माझ्या काजूसाठी करायच्या आहेत. काजूच्या आयुष्यात कोणतंही विघ्न यायला नको आहे, असं कलाच्या डोक्यातही सुरू आहे. त्यासोबतच काजलला आठवत असतं की काजल कोण आहे, काजलने आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे या गोष्टीची जाणीव तिला होत असते. काजल थोडीशी घाबरलेली असते, तरीही स्वतःला सावरण्याचा ती प्रयत्न करत असते. या सगळ्यातून मार्ग काढत तर पुढे जायचं आहे हे तिच्या लक्षात असतं. इकडं कलाचे बाबा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये असतात आणि तेही तिथे बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे जागरण गोंधळामध्ये जे गाणं सुरू असतं त्याच्यातून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत आहेत हे कला आणि अद्वैतच्या लक्षात येतं. कला म्हणते, देवयाई तू काय संकेत देण्याचा प्रयत्न करते, मला कळत नाही आहे. तुला नक्की काय सांगायचं आहे. म्हणून कला विचार करत असते. कलाला लक्षातच येत नाही आहे की नक्की देवयाईला कोणता संकेत द्यायचा आहे, नक्की काय आहे देवयाईच्या मनात हे कलाच्या लक्षात आलेलं नसतं. कला मात्र विचार करत असते की नाही, यामागे काहीतरी वेगळा अर्थ निघत आहे आणि तो अर्थ मात्र मला कळत नाही आहे की नक्की त्याचा अर्थ काय आहे. कला मात्र देवयाईला हात जोडून नमस्कार करते आणि तो अर्थ शोधण्याचा ती प्रयत्न करू लागते. तेव्हा मात्र कलाच्या लक्षात येतं, देवयाईच्या समोर तिने कौल लावते आणि कौल हा तिच्या बाजूने मिळतो. आणि मग कला म्हणते की नाही, या सगळ्याच्या मागे जो अर्थ आहे तो आपल्याला शोधावा लागेल, असा विचार कलाने केलेला असतो. आणि देवयाईच्या चरणी तिने स्वतःला तिथे सांगितलेलं असतं की हो, मी नक्की शोधून काढेल. तेव्हा तिने रजनी आणि सरोज या दोघींकडे पाहते, कारण त्या दोघींकडे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की या घरातल्या मोठ्यांचे संसारही सुरळीत होणं गरजेचं आहे. आमचे संसार तरी आम्ही सुरळीत करतच आहोत, पण बाकीच्यांचे संसारही व्यवस्थित होणं गरजेचं आहे हे कलाच्या लक्षात आलेलं आहे. आणि कला मात्र विचार करत आहे. आणि कला म्हणते की पहिला संसार जो आहे तो सरोज आणि त्याचबरोबर बाबांचा, म्हणजे सरोज मॅम आणि बाबा या दोघांनाही एकत्र आणलं पाहिजे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि ती त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. देवयाईच्या समोर तिने प्रार्थनाही केलेली आहे. आईबाबांना एकत्र आणण्यासाठी काय काय करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार तिने केलेला आहे. आणि त्या पद्धतीने तिने आता ठरवत असते. इकडे कलाने आता अद्वैतची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे. जर आपण अद्वैतला काही सांगितलं नाही तर चांदेकर आणि माझ्यामध्ये काय फरक राहील हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणूनच तिने अद्वैतला सगळं सांगायचं आणि त्या पद्धतीने विचार करायचा ठरवते. कारण या घरातल्या मोठ्यांचे म्हणजेच रजनी आणि श्रीकांत, सरोज आणि बाबा यांचाही संसार व्यवस्थित झाला पाहिजे. कलाला आता कळलेलं आहे की पुढे काय करायचं आहे. इकडे आता नैनाने वेगळाच गोंधळ घालून ठेवलेला आहे. नैनाने म्हणालेले असते की माझ्या नवऱ्याला जोपर्यंत तुम्ही घरात घेत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही.
कला म्हणते की तुलाही माहिती आहे की राहुलने काय काय केलेलं आहे, त्यामुळं त्याला या घरात जागा नाही. तेव्हा नैना म्हणत असते की बाद झालं, कारण चांदेकरांच्या घराला शाप लागलेला आहे आणि आता मी तळतळाट देते, तुम्ही काही करा, जागरण गोंधळ घाला, नाही तर काय करायचं ते करा, पण ह्या शापातून तुमची मुक्ती होणारच नाही, असा शाप तिने दिलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला आहे की नक्की काय करायचं आहे. आणि याच गोष्टींचा विचार आता कला आणि अद्वैत दोघंही करत आहे. तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैतने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने त्यांनी बोलत असतात. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला एक गोष्ट तुला विचारायची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं, बोल ना. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे तुला आठवतंय का, म्हणजे आपण सगळ्यांचे संसार जुळवायचा विचार करतोय, पण आपल्या घरातल्या मोठ्यांचे संसार, म्हणजे मला सांग ना, त्या दिवशी सरोज मॅम एकट्या तिथे हॉलमध्ये बसलेल्या होत्या. रजनी मॅम रडत होत्या, कारण श्रीकांत सर त्यांना तेवढा वेळ देत नाही आहे, त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही आहेत, म्हणजे त्यांचा संसारही सुरळीत नाही आहे. त्यांचं नातं तुला तर माहिती आहे. मग आत्ता पण एवढा दिवाळीचा सण असून ऑफिसचं काम आहे असं सांगून श्रीकांत सर आलेले नाहीत. तरीही रजनी मॅम, सोहमच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. त्यांना किती वाईट वाटत आहे सांग. त्या आपल्याला जसं वाटतं की आपला संसार व्यवस्थित राहिला पाहिजे, तसं त्यांनाही वाटत असणार आहे ना, असं कला बोलत असते. अद्वैत म्हणतो, पण नाही, तू काहीही म्हणत असली तरी काकीच्या बाबतीत तू बोलू शकतेस, पण बाबांच्या नाही. त्यांना तू या घरात आणायचं नाही, ही गोष्ट आईला सहनच होणार नाही. तेव्हा कला म्हणते, तसं नाही आहे चांदेकर, मी सरोज मॅडमना हतबल होताना रडताना पाहिलेलं आहे त्यांच्या नवऱ्यासाठी, कारण त्यांनाही त्यांचा नवरा त्यांच्यासोबत हवा आहे, त्यांनाही त्यांचा संसार सुख हवा आहे. इकडे सोहम मात्र पोचलेला असतो, पण तोपर्यंत एक वाईट गोष्ट घडलेली असते. ती म्हणजे काजलचा होणारा नवरा जो आहे तो घरात आलेला आहे आणि त्याने घरात येऊन काजलवरती जबरदस्ती करायचा प्रयत्न केलेला असतो. त्या क्षणी सोहम तिथे असतो, पण त्याने दरवाजा आतून लावून घेतलेला असतो. सोहमला काही तो दरवाजा उघडता येत नसतो. आणि मग मात्र एक गोष्ट घडते, ती म्हणजे सोहम बाहेरून सांगत असतो की हे बघ काजल, तू कोण आहेस माहिती ना तुला, तू गुंड्या आहेस, गुंड्या, आमच्या सर्वांचा गुंड्या, तुझ्या कलाताईचा गुंड्या, माझा गुंड्या आहेस, तुला खंबीरपणे राहावं लागणारच आहे. आणि त्याचबरोबर तुला खंबीरपणे या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत, असं सोहम तिला सांगत आहे. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की हो, मी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि या सगळ्या गोष्टींशी लढणारसुद्धा आहे, असं काजलने सांगितलेलं आहे. काजलला सोहम म्हणतो, आठवते का, त्या गल्लीतल्या पोरांनी जेव्हा घरी येऊन राडा केला होता, तेव्हा तू काय केलं होतं, हातामध्ये हॉकीची स्टिक घेऊन, दांडकं घेऊन त्यांची धुलाई केलेली होती, ते तुला आजही करायचं आहे, एवढं लक्षात ठेव, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे त्या काजलच्या होणाऱ्या नवऱ्याला, कारण काजलने हातात दांडकं घेतलेलं असतं आणि जी धुलाई करायला सुरुवात केलेली असते की त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तो ज्या उद्देशाने काजलबरोबर वागत असतो, बोलत असतो, तो मात्र काजलने एका क्षणामध्ये उधळून लावलेला असतो. काजलच्या बाबतीत त्याने वाईट विचार केलेला असतो आणि त्याची शिक्षा ही आज त्याला मिळत असते, कारण काजलला त्रास देण्यासाठी, काजलला आपलंसं करण्यासाठी तो आलेला होता. कारण एकतर त्याचं वय इतकं असतानाही घरातल्यांच्या हट्टासाठी काजल ह्या लग्नाला तयार झालेली होती. आणि तरीही या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत, तेव्हा मात्र काजल आता खंबीरपणे उभी राहिलेली असते, हातात दांडकं घेऊन त्याची धुलाई करत असते. अक्षरशः रागाने काजलने त्याला रक्तबंबाळ केलेलं असतं. काजलला कळतच नसतं की ती काय करते, कशा पद्धतीने वागते, कारण काजलने स्वतःसाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचललेलं असतं. एक चांगली गोष्ट असते ती म्हणजे सोहम घराच्या बाहेर असतो आणि बाहेरून काजलला गाईड करत असतो, कारण आज जर गेला तर खूप मोठा राडा होण्याची शक्यता असते, पण सोहम बाहेरूनच तिला सांगत आहे. आणि त्याचवेळी सोहम तिच्या पाठीशी आहे. त्याचवेळी तिथे येते ती म्हणजे संगीता म्हणते की काय झाले सोहमराव, तुम्ही इथे. तेव्हा सोहम सांगू लागतो की बघितलं का संगीता काकी, काय झाले, कोणतरी एक माणूस घरात शिरलाय आणि तो काजलला त्रास देतोय, म्हणून काजलने सगळ्यांना फोन केले होते, त्यानंतर तिने मला फोन केला, पण आता दरवाजा आतून बंद आहे, मी काहीच करू शकत नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं मला कळत नाही आहे की काय करायचं. तेव्हा संगीता तिथे येते आणि काजलला म्हणते, काजल दरवाजा उघड, काजल दरवाजा उघड. त्या क्षणी काजलने आत अक्षरशः रणरागिणीचं रूप धारण करत त्या माणसाची असली बेदम धुलाई केलेली असते आणि काजल दरवाजा उघडते. तेव्हा मात्र जे सत्य समोर येतं ते पाहून धक्का बसलेला असतो. काजलच्या अंगावरचे कपडे फाटलेले असतात आणि तिथे तिचा जो होणारा नवरा असतो तो मात्र रक्तबंबाळ होऊन पडलेला असतो. त्या क्षणी सोहम तिथली शॉल घेतो आणि काजलच्या अंगावरती घालतो
आणि काजल सोहमला म्हणत असते, आज जर सोहम तू आला नसता तर मी काय केलं असतं. तेव्हा काजलला सोहम म्हणत असतो, मी असं खास काहीच केलेलं नाही आहे, जे काही केलेलं आहे ते तू केलेलं आहे असं म्हणत दोघंही रडत असतात. त्याचवेळी संगीता तिथं पोहोचलेली असते. संगीता म्हणत असते की खरंच सोहमराव, तुमच्यामुळं आज काजलची अब्रू वाचलेली आहे असं म्हणत संगीताने तर सोहमचे आभार मानलेले असतात. इकडे कला आणि अद्वैत, फायनली कला आणि अद्वैतला तयार केलेलं असतं आणि ते दोघंही पोहोचलेले असतात, ते म्हणजे प्रदीपकडे. आणि प्रदीपला घेऊन घरी येतात. पाडव्याचा दिवस असतो आणि कारण कलाने अद्वैतला अशा पद्धतीने ब्लॅकमेल केलेलं असतं की चांदेकर, आज पाडवा आहे आणि मी जे मागेल तू मला देणार नाही आहेस पाडव्याचं गिफ्ट म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण त्याचे काय परिणाम झाले तर तू भोगायचे आहे, तू मॅनेज करायचं आहे. तेव्हा कला म्हणते की हो मी करेल. आता आपण मला सांग, पूजा पण केलेली आहे ना, त्यामुळं एवढं काळजी करण्यासारखं मला तरी काही वाटत नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल असं कला त्याला सांगत असते. आणि मग पाडव्याच्या दिवशी कला आणि अद्वैत आता प्रदीपला घेऊन घरी आलेले असतात. सगळेजण पाहतच राहतात की हे काय आहे आणि प्रदीप कसं काय घरी आला, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. आणि जेव्हा सगळेजण प्रदीपकडे पाहतात तेव्हा मात्र इकडे सरोज धावत जाते आणि अक्षरशः प्रदीपला मिठी मारते. तिला खूप छान वाटलेलं असतं. कितीतरी दिवसानंतर तिचा नवरा आज तिच्या समोर असतो आणि तोही दिवाळीच्या पाडव्यासाठी आलेला असतो. या गोष्टीचं सुख हे सरोजला खरंच खूपच मोठं झालेलं असतं. सगळे मतभेद विसरून सरोज ही प्रदीपच्या जवळ आलेली असते आणि त्याला घट्ट मिठी मारते. त्यावेळेस ती म्हणते, चला चला आज पाडवा आहे, मी तुमचं औक्षण करून घेते. आणि अद्वैतला तर धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, खरे काय आहे हे, काय जादू आहे, म्हणजे आईच्यात एवढा बदल झालेला मी कधीच पाहिला नव्हता असं इकडे अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की अरे, आपण जो शाप आहे लागलेला त्यातून आपल्या चांदेकरांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेले होते ना, आज कदाचित त्यामुळंच हे सगळं घडत असेल असा विचार कर असं कला अद्वैतला सांगत आहे. आणि अद्वैत मात्र खुश झालेला आहे. आज कितीतरी दिवसानंतर चांदेकरांच्या घरामध्ये हा आनंद आलेला आहे. इकडे जेव्हा काजलच्या बाबतीत कला आणि अद्वैतला समजतं तेव्हा ते दोघंही तिकडे पोहोचलेले असतात. तेव्हा इकडे सोहमसुद्धा तिथं आलेला असतो. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते, आज जर सोहमराव नसते तर खूप वाईट झालं असतं आपल्या काजलच्या बाबतीत असा विचार संगीताने केलेला आहे. आणि सोहमची तिने हात जोडून माफी मागितलेली आहे. त्याचबरोबर इकडे कला अद्वैतसुद्धा खुश झालेले आहेत. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का आहे तो म्हणजे सरोजला आहे. कारण सरोज खूप खुश झालेली आहे. इतक्या दिवसानंतर तिचा नवरा पुन्हा तिच्याकडे आलेला आहे आणि दोघंजण एकत्र बसून गप्पा मारत आहेत. आणि त्याचबरोबर लाख मोलाचं जे पेंटिंग प्रदीपने बनवलेलं आहे ते म्हणजे सरोज आणि त्याच्या दोघांचं ते पेंटिंग त्याने तिला पाडव्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्यामुळं तर सरोज जास्तच खुश झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.